आंबा तर आपल्याला वर्षभर खायला मिळत नाही, पण आंब्यापासून ही वर्षभर टिकणारी आंबा पोळी बनवून आणि त्याच्या अशा क्यूब करून आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो. आणि जेव्हा केव्हा आपल्याला आंबा खाण्याची इच्छा होईल ना, तेव्हा ह्या 2-3 क्यूब तोंडामध्ये टाकून आपण आपली आंबा खाण्याची इच्छा पूर्ण करू शकतो. आणि फक्त ह्या क्यूबच नाही, तर हे असे चटपटीत दिसणारे रोल देखील आपण तयार करू शकतो. तर लगेच आपण रेसिपी पाहूया. त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लगेच ही आंबा पोळी कशी बनवायची हे आपण पाहूया. तर आंबा पोळी बनवण्यासाठी आपल्याला जास्त पिकलेले आंबे घ्यायचे नाही. थोडेसे हिरवट कलरचे 1 किलो आंबे घेतलेले आहे मी. ही आंबा पोळी बनवताना तुम्ही हापूस किंवा इतर कुठलेही आंबे घेऊ शकता. आंबे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आंबे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपल्याला यावरची साल काढून यातला पल्प काढून घ्यायचा आहे. मी आंब्याची अशी साल काढून त्यानंतर त्यातला गर काढून घेते. पण तुम्ही डायरेक्ट आंबे कट करून त्यानंतर त्यातला गर काढून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जसं सोपं वाटेल ना, त्या पद्धतीने तुम्ही आंब्याचा गर काढून घेऊ शकता. आंब्याची अशी साल काढून घेतलेली आहे मी. आता डायरेक्ट मिक्सरच्या भांड्यामध्ये याचा पल्प काढून घेते, गर काढून घेते असा. आता राहिलेल्या आंब्याच्या देखील आपल्याला साल काढून त्याचा पल्प काढून घ्यायचा आहे. आता सगळ्या म्हणजे 1 किलो आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे मी. आता आपल्याला याची एकदम बारीक प्युरी करायची आहे. अशा प्रकारे यात कुठेही गुठळ्या वगैरे राहता कामा नये. एकदम स्मूथ प्युरी करायची आहे. तेही पाणी किंवा दूध न घालता. आता ही आंब्याची प्युरी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्यामुळे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. आणि यात आता आंब्याचा पल्प मोजून घालते, जेणेकरून तुम्हाला एक साखरेचा अंदाज येईल. 3 कप आंब्याचा पल्प आहे हा. आता हा आंब्याचा पल्प आपल्याला 5 मिनिट छान शिजवून घ्यायचा आहे लो फ्लेमवरती. आणि ही आंबा पोळी बनवायला एवढी सोपी आहे ना, की कोणीही अगदी पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट बनवू शकतं बरं. आंब्याचा पल्प मी 5 मिनिट छान शिजवून घेतलेला आहे आणि याला खूप छान शाईन आली, तुम्ही पाहू शकाल. तसेच याची क्वांटिटी देखील कमी झालेली आहे. तेव्हा आपल्याला साखर घालायची आहे. हे आंब्याचं मिश्रण घट्ट झालं की खूप अंगावर उठतं, त्यामुळे लगेच आपल्याला साखर घातली की हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, जेणेकरून साखरेला पाणी सुटतं आणि हे मिश्रण थोडंसं पातळ होतं आणि त्यानंतर हे अंगावरती उडत नाही मग. तर आता 3 कप आंब्याचा पल्प घेतलेला आहे मी, तर त्यासाठी 1.25 कप साखर घातलेली आहे. तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडंफार कमी जास्त लागू शकतं, कारण आंबे कितपत आंबट किंवा गोड आहे ना, यावर साखरेचं प्रमाण ठरतं. आता साखर घालून झाली की हे मिश्रण आपल्याला 9 ते 10 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला हाफ टीस्पून काळं मीठ घालायचं आहे. काळ्या मिठामुळे खूप छान चटपटीत टेस्ट येते आंबा पोळीला. आणि आता काळं मीठ घालून झालं की हे मिश्रण आपल्याला परत 3-4 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता मिश्रण आपलं एकदम परफेक्ट आहे. आता आंबा पोळीसाठी परफेक्ट मिश्रण कसं ओळखायचं, तर थोडंसं मिश्रण स्पॅच्युलावरती घ्यायचं आहे आणि आता हे थोडंसं थंड झालं की आपल्याला 2 बोटाने चेक करायचं आहे. 2 बोटाच्या मध्ये अशी थोडीशी तार जमा होते, तुम्ही पाहू शकाल, एकतारी पाकासारखी. तेव्हा असं मिश्रण झालं ना की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आता तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे, जेणेकरून नंतर आंबा पोळी काढायला सोपं जातं. आता मी हे 2 ताटामध्ये ओतून घेते. एका ताटामध्ये पातळ आंबा पोळी बनवते आणि एका ताटामध्ये थोडीशी थिकवाली आंबा पोळी बनवते. मिश्रण ताटामध्ये ओतून घेतलं की आपल्याला हे असं पसरवून घ्यायचं आहे. ही पातळ आंबा पोळी बनवते मी, त्यामुळे थोडंसं मिश्रण घेऊन मी पातळ पसरवून घेतलेलं आहे. आणि आता हे राहिलेलं मिश्रण दुसऱ्या ताटामध्ये ओतून छान असं पसरवून घेतलेलं आहे जाडसर. हे आता आपल्याला रूम टेम्परेचरवरती थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूर्ण 1 दिवस उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आता व्यवस्थित सुकलेलं आहे आणि ताटातून किती अगदी सहज निघते आंबापोळी, तुम्ही पाहू शकाल. आता आपल्याला ह्या पातळ आंबापोळीचे रोल बनवायचे आहे, त्यामुळे याला असे उभे कट लावून घेते मी थोड्या थोड्या अंतरावरती. आणि हे रोल आता आपल्याला असे गुंडाळून घ्यायचे आहे. रोल गुंडाळताना अजिबात तुटत नाही आहे, म्हणजे आपली आंबा पोळी एकदम परफेक्ट झालेली आहे. आणि किती सुरेख रंग आणि किती छान शाईन आली, तुम्ही पाहू शकाल. आता हे सगळे रोल असेच आपल्याला गुंडाळून घ्यायचे आहे.
आता तुम्हाला जर असे रोल बनवायचे नसेल ना, तर तुम्ही याच्या पातळ वड्या देखील कट करू शकता किंवा हे असे रोल बनवून त्याला पातळ पातळ कट करून त्याच्या अशा पातळ पातळ चकत्या बनवू शकता आणि स्टोअर करून ठेवू शकता. सगळे रोल तयार झालेले आहे. आता आपण आपल्या जाड आंबा पोळीकडे वळूयात. आपली ही जाडवाली आंबा पोळी देखील तुम्ही पाहू शकाल, अगदी ताटामधून सहज निघते. आता आपण हे छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट करूया. त्यासाठी आपल्याला याला असे थोड्या थोड्या अंतरावरती आडवे आणि उभे कट लावून घ्यायचे आहे आणि आडवे उभे कट लावताना सेम सेम अंतरावर लावायचे आहे, म्हणजे छान एकसारख्या क्यूब तयार होतात. आपली आंबा पोळी अजिबात चाकूला किंवा हाताला चिटकत नाही बरं, कारण ही एकदम परफेक्ट झालेली आहे. आता हे क्यूब आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि हवा बंद डब्यात ठेवून वर्षभर स्टोअर करून ठेवायचे आहे. आणि हे क्यूब किती ट्रान्सपरंट आणि एकदम चमकदार दिसत आहे. तसेच ह्या खायला देखील एकदम चटपटीत आणि टेस्टी लागतात बरं. तुम्ही ह्या वर्षभरासाठी बनवाल ना, पण ह्या वर्षभरासाठी पुरणारच नाही, एकाच महिन्यात संपतील. आणि वर्षभर जर तुम्हाला ह्या पुरवायच्या असेल तर तुम्हाला 1 किलोऐवजी 10 किलो आंब्याच्या बनवाव्या लागतील, तेव्हा कुठे ह्या वर्षभर टिकतील. कारण एकदा जर तोंडाला चटक लागली ना, तर एका वेळेस किमान 7 ते 8 तरी ह्या तोंडात जातातच, कारण ह्या खूपच चटपटीत होतात. आणि मुलांनाही बाहेरचे चॉकलेट वगैरे देण्यापेक्षा ह्या क्यूब तुम्ही चॉकलेटच्या रॅपरमध्ये गुंडाळून मुलांना चॉकलेट म्हणून देऊ शकता. मुलं एकदम चॉकलेट समजून आवडीने खातात. तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.